ए, बिलकुल उठायचं नाही. मी चाललीये घर सोडून. आणि ना मला थांबवायचा प्रयत्न सुद्धा करशील नको, नाहीतर ना मी सर्वांना ओरडू जमा करेल आणि मग खूप मोठा तमाशा होईल. अरे, जेव्हा तुझी हैसियतच नव्हती बायको सांभाळायची तर लग्नच कशाला केला मग? मी चाललीये घर सोडून. अगं पण नको जाऊ ना. अरे पल्लवी, अचानक न कळवता आलीस बेटा तू? ते सर्व सोड ग आई, मला आधी हात तर येऊ दे. अगं पण जावाई बाबू कुठे दिसत नाहीये, आले नाहीत का तुझ्यासोबत? ते नाही आले, त्यांच्याशी माझं भांडण झालंय. का बरं, काही बोललेत का ते तुला? ते सर्व सोड, मला आधी हात तर येऊ दे. बिलकुल नाही, आधी सांग काय झालं ते. अरे आई, त्यांच्या परिस्थितीत कधीच सुधार होणार नाही, म्हणून मला त्यांच्यासोबत नाही राहायचंय. तुला माहिती आहे, जेव्हा तुझ्या वडिलांची वाईट वेळ होती ना, तेव्हा मीच साथ दिली त्यांना. अगं तुझ्यासारखी का मी त्या परिस्थितीमध्ये तुझ्या वडिलांना सोडून माहेरी गेली असती ना, तर आज तू ह्या जगामध्ये आली नसती. बरोबर आहे आई, पण आई समज ना ग, मला नाही जायचंय. हे बघ, मला काही समजायचे नाही, मी तुझी आई आहे, मला तुझ्यापेक्षा जास्त कळतं. तू आपल्या घरी जा आणि जावाई बापूचे पाय पकडून त्यांना माफी माग. आणि बेटा, परिस्थिती बदलायला वेळ नाही लागत, तू त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा. ठीक आहे, जा तू आता. ठीक आहे आई. अहो, मला माफ करा, माझ्याकडून चुकी झाली. मी याच्यानंतर अशी चुकी नाही करणार.